गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बेरोजगार तरुणाचा कामाच्या शोधात अपघाती मृत्यू। नाशिकच्या सातपूर MIDC मधील घटना। घटनेने सावरगावासह कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला। तेजस घरात होता एकटाच कमावणारा। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये आज 10:30 वाजेच्या सुमारास तेजस गंगाराम वंशे हा सातपूर कडून शिवाजीनगरकडे जात असताना मायको बॉश कंपनी जवळ पाठीमागून आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर ट्रकने तेजसला पाठीमागच्या चाकात फरफटीत नेले। त्यात 22 वर्षीय तेजसचा जागीच मृत्यू झालाय। तो सध्या सावरगाव मध्ये राहत होता, मात्र गावातही काम नसल्यामुळे तो कामाच्या शोधात सातपूर MIDC मध्ये आला होता। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वडीलही काम धंदा करीत नसल्याने व 3 बहिणी असल्याने सर्व कुटुंबांची जबाबदारी तेजसवरतीच होती। तेजस मोलमजुरी करून आपल्या आई वडिलांसह बहिणींचीही सांभाळ करीत होता, मात्र कुटुंब मोठे असल्यामुळे मोलमजुरी करून त्याचा खर्च पुरा होत नव्हता, म्हणून तो आज नाशिकच्या MIDC मध्ये काम शोधण्यासाठी आला होता। मात्र आज तेजसवर काळाने घाला घातल्याने त्याचे कुटुंब आता उघड्यावरती आले। सध्या त्याचा मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।